आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। येवला शहर परिसरातील अवैध धंद्यांबाबत छगन भुजबळ आक्रमक। राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय ते या ठिकाणी घडवायचं नाही, या तालुक्यात शांतता राहिली पाहिजे। छगन भुजबळांचा संताप। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडणी। हे चुकीचं काम करत असतील त्यांना तुम्ही त्यांच्यावर सजा केली पाहिजे। मग त्याच्यावर ह्या मंत्र्याचा फोन आला, त्या मंत्र्याचा फोन आला, असला धंदा करायचा नाही। समर्जित घाटगेंना कागलमधील शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटली नाही? मंत्री हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप। संबंधित जमिनी ताबडतोब परत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफांचा इशारा। हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे, त्यांच्या नावावर झालाच कसा? त्याची जागा कलेक्टर नगरपालिकेला हस्तांतरित केली होती, आपण तिथं हॉल बांधलेला होता, हे ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? राज ठाकरेंना निकालाबाबत पडलेले प्रश्न हे यक्ष प्रश्नांप्रमाणे त्यांनी भाजपातील मित्रांशी चर्चा करावी। फडणवीसांकडून मिळणारं उत्तरही कदाचित रंजक असेल। सामना अग्रलेखातून टीका। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। मग या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणाची चौकशी होणार। एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचं अपहरण करून हत्या। गुजरातच्या एका खाणीत कारच्या डिकीमध्ये मृतदेह आढळला। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानं हत्या झाल्याचा संशय। आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती, तर भेट राजकीय नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया।